नमस्कार, मी रोहन दालवलकर इसाब निधी चॅनलच्या फेल टू फेम या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज एक नवीन गोष्ट घेऊन आलोय. एक साधा मुलगा होता, छोट्या शहरातून आला होता. ना मोठं नाव होतं ना मोठं बॅकग्राऊंड, पण त्याच्या डोळ्यात एक स्वप्न होतं, भारतासाठी खेळायचंय. तो मुलगा रांची मधला, हो तुमचा आमचा महेंद्रसिंग धोनी. क्रिकेट सोबत रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून जॉब करायचा. दिवसा जॉब आणि रात्री प्रॅक्टिस. खूप थकवा असायचा, पण हार मानली नव्हती. लोक नेहमी म्हणायचे, क्रिकेट तुझ्यासाठी नाहीये, गव्हर्नमेंट जॉब कर आणि सेटल हो. पण तो शांत कॅप्टन कूल धोनी होता, कारण त्याला माहित होतं माझं उत्तर माझी बॅट देणार आहे. हो, त्याने चान्सेस खूप मिळवायची प्रयत्न केला. एक दिवस त्याला चान्स मिळाला आणि सुरुवात केली. सुरुवात इझी नव्हती. इंडियन क्रिकेटमधलं डेब्यू, पहिल्याच मॅच मध्ये फेल. लोक पुन्हा हसायला लागले, पण यावेळी तो घाबरला नाही. तो म्हणाला, मला अजूनही खेळायचंय, अजूनही मला स्वतःला सिद्ध करायचंय. आणि मग पाकिस्तान विरुद्ध एक मॅच, 148 रनांची जबरदस्त पारी तो खेळला आणि सगळं बदललेलं. तो फक्त प्लेयर उरला नाही, तर तो फिनिशर बनला होता. प्रेशरमध्ये शेवटपर्यंत कसं उभं राहायचं असतं हे तो सगळ्यांना सांगू लागला आणि स्वतः करू लागला. आणि मग आला तो सर्वांचा आवडता क्षण, वर्ल्ड कप क्रिकेट फायनल 2011. शेवटचा शॉट, धोनी फिनिशेस ऑफ हिज स्टाईल, आणि इंडियन वर्ल्ड कप क्रिकेट जिंकलं होतं. जो मुलगा काहीतरी प्लॅटफॉर्मवर उभा होता, तोच आज देशाला उंचावर घेऊन गेला होता. जॉब आणि ड्रीम मध्ये काय निवडायचं हा जेव्हा प्रश्न होता, तेव्हा त्याने ड्रीम निवडलं होतं. प्रेशर सगळ्यांमध्ये असतं, पण हिस्ट्री फक्त स्ट्रॉंग लोक बनवतात, हे लक्षात ठेवा. सक्सेस अचानक येत नाही, रोजच्या मेहनतीवर रिझल्ट अवलंबून असतो. धन्यवाद.